दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या संकेतावर आता राजकीय वर्तुळातून आलेल्या प्रतिक्रिया देखील ऐकूयात। वैयक्तिकरित्या ती मुलाखत मीही बघितली, मला काही त्याच्यामध्ये असं इंटरप्रिटेशन काढावं असं मला वाटलं नाही। त्याचं कारण असं की ज्या पद्धतीचा अनुभव मला 2017ला आला, तो अनुभव आल्यानंतर असं काही घडेल असं मला वैयक्तिकरित्या काही वाटत नाही। मराठी माणसाच्या हितासाठी एकंदरीत काल जर बघितलं तर माझी इच्छा आहे, मात्र समोरच्याची इच्छा असली पाहिजे असं सुद्धा बरोबर आहे, तेच मी म्हटलं की 2017ला आम्ही तो अनुभव घेतलाय, त्यामुळे समोरच्याची ती इच्छा आहे की नाही ह्याबद्दल आमच्या मनात खूप शंका आहे आणि एक मोठा क्वेश्चन मार्क त्याच्यावर आहे। 2017चा नक्की अनुभव काय होता ज्यामुळे तुम्ही आताही त्यावरती सावरून बसला? मला असं वाटतं मी अनेकदा सांगितलेलं आहे, ज्या पद्धतीची नंतर मग फोनच उचलायचे नाहीत, आधी बोलायचं मग फोन नाही उचलायचे, मला असं वाटतं या गोष्टींचा जो अनुभव आम्हाला आहे त्यामुळे कितपत विश्वास ठेवा हा एक महत्त्वाचा विषय आहे। राजसाहेबांना त्यांच्या पक्षाची भूमिका व्यक्त करणे, मांडणे, त्यांना युती कुणाशी करायची आहे कुणाशी नाही हे सर्व अधिकार त्या पक्षाच्या प्रमुखाला असतात। त्यामुळे राजसाहेबांना जर असं वाटतं की त्यांनी उद्धव साहेबांची युती केली पाहिजे, यामध्ये भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी त्यांच्या युतीच्या मध्ये येण्याचं काही कारण नाही। राजकारणात आणि खेळामध्ये कधी काय घडल हे आज कोण आम्ही सांगू शकत नाही आहे। सकाळचा माणूस दुपारी कुठे असेल आणि दुपारचा संध्याकाळी कुठे असेल हे आज तरी कोण सांगू शकत नाही आहे। त्यांनी जे काय वक्तव्य केलं किंवा काय चांगली बाब आहे, जर ते भाऊ आहेत काय जर त्यांना असं वाटत असेल तर त्याला आमचं काय ते म्हणणं नाही आहे, परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी मधल्या काळात ते आमच्यासोबत होते, आपण पाहिलं सगळ्यांनी। परंतु मी मगाही सांगितल्याप्रमाणे राजकारणामध्ये कधी काय घडू शकतं। आता राजसाहेबांनी जर प्रस्ताव दिला असेल परंतु तो स्वीकारतील अशी मला शंकाच आहे, ते स्वीकारणार नाहीत। त्यांना आता वेगळंच राहायचं, एकटंच राहायचं। त्यामुळं आजचा प्रस्ताव हा राजसाहेबाचा प्रस्ताव आहे, हा उद्धव साहेबांचा नाही, एवढं मात्र निश्चित आहे। उद्धव साहेब राजसाहेबाबरोबर जाणार नाहीत, त्यांची आता लाईन वेगळी झालेली, त्यांचे विचार वेगळे झालेले आहेत। त्यांना तर शरद पवार साहेब असेल, काँग्रेस असेल किंवा बाकी इतर काही घटक पक्ष असेल त्यांच्यामध्ये जाण्यात त्यांना स्वारस्य आहे आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्याबरोबर गेल्यामुळं आपलं जे काय स्वतःचं अस्तित्व आहे ते कायम राहील, हा त्यांचा जो गैरसमज आहे। मला त्यामुळे राजसाहेबांबरोबर ते युती करणार नाहीत। शेवटी भावाभावाचं नातं आहे हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे। एक राजकीय विषय स्वतंत्र आहेत, हाही विषय वेगळा आहे। आणि आतापर्यंतची जर परिस्थिती बघितली तर सातत्यानं उद्धवजींना त्रास होईल अशीच भूमिका किंवा उद्धवजींची जी आमची संघटना आहे या ही कशा पद्धतीनं तिला त्रास होईल अशाच पद्धतीनं राजसाहेबांनी वेगळ्या भूमिका घेतल्या। चला ते राजकारणात या गोष्टी होत असतात, पण असं होऊ नये जर या महाराष्ट्रासाठी जर मला वाटतं अशा सगळ्या शक्ती एकत्र आल्या तर या महाराष्ट्राला नकोय अशातलं थोडी भाग आहे। आणि म्हणून मला असं वाटतं अशी भूमिका राजसाहेबांनी मांडली असती तर त्याचा उद्धवजी ठाकरे साहेब एक स्वयंपूर्ण नेते आहे, स्वतःच निर्णय स्वतः घेणारे अशा प्रकारचं एक नेतृत्व आहे उद्धवजींचं। निश्चित याच्याविषयी व्यापक विचार मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब करण्यास सक्षम आहे। काहींनी सांगितलं की किरकोळ, म्हणून साहेबांनी उत्तर काय दिलं की हे किरकोळ बाजूला ठेवू, पण हे जे अटी शर्ती आहेत या गोष्टी तरी व्हायला पाहिजे ना। तेच तसं जर दिसलं तर स्वाभाविकच आहे की पक्षप्रमुखांनी जसं आज त्याचा धागा धरून त्यांनी संभाषण केलं किंवा त्यांनी भूमिका मांडली, पुढच्या काळामध्ये पण ते स्वतः त्याच्याबद्दलची भूमिका घेतील। अजिबात कुठची शर्त बिनशर्त असं काहीच नाही आहे। काही साहेबांनी काय सांगितलं हे थोडा व्यवस्थित तुम्ही रीतीने जर ऐकलं बोललात, आणि जसं मी सांगितलं की महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वजण एका व्यासपीठावरती येण्याची मनस्थिती मानसिकता ही आज नाही, अगोदरच आहे। उद्धव ठाकरे यांनी लोकसभेचा उल्लेख केला, त्यांनी असं म्हटलं की तेव्हा जर आपण एकत्र आलो ते मी म्हणतोय, मी चर्चा झाली होती का? नाही असं नाही आहे। त्यांनी सांगितलं काहींनी ही भूमिका घेतली असती, आणि म्हणजे त्यांच्यासारखे ते एकच पक्ष नाही अनेक पक्षांनी जर अशी भूमिका घेतली असती त्यावेळी त्यांना ते साथ देण्याचं काम करत होते, राज्यामध्ये वेगळी भूमिका घेण्याचा साथ करत होते। त्यामुळे पण देखील काही प्रमाणावरती का होईना त्यांच्याबरोबर इतर जे पक्षांनी पण गेले तर त्यांचा सुतोवाच करत असताना काहींना असा हा शब्दप्रयोग होता। काही लोकांना वाटत असेल म्हणून घेऊन निवळ काही तडजोड
फक्त तात्पुरता राजकीय हे करण्याची भूमिका न घेता, जसं पक्षप्रमुखांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायचं आणि किरकोळ भांडण बाजूला ठेवून करायचं आणि आमची तयारी आहे ना, पण ती तयारी असतं तर या अटी शर्ती आहेत हे तुम्ही पाळणार आहात का, हे महत्त्वाचं आहे. मनसे हा वैयक्तिक माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालणारा पक्ष आहे. त्यांनी कोणाला हात पुढे करावा, त्यांनी कोणाबरोबर युती करावी, त्यांनी कोणाबरोबर राजकीय पुढे जावं, हा त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा नेते म्हणून वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यावर मी बोलणं अजिबात योग्य नाही. आम्ही शिवसेना म्हणून काम करतो, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आम्ही शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेल्या निर्णयाला बांधील आहोत. त्याच्यामुळे राजसाहेबांनी काय करावं त्यांचा वैयक्तिक पक्षाचा आणि त्यांचा प्रश्न आहे. मला आनंदच आहे, मला समाधान आहे की एवढे वर्ष मी प्रयत्न करतोय, पण दुर्दैवाने म्हणा मी यशस्वी झालो नाही. पण आता कालाय तस्मै नमः, काळ ठरवत असतो की दोघांनी एकत्र येणं आणि अशी जर गोष्ट घडत असेल तर याच्याविषयी माझ्या सारखा समाधानी आणि आनंदी माणूस कोण नसेल. आणि महाराष्ट्राला सुद्धा आज याची गरज आहे, मराठी माणसाला याची गरज आहे. तर लेट बेटर दॅन नेव्हर असं बोलायचं. आणि काय, मी खूप वेळा म्हटलंय की उद्धव साहेब राजसाहेब हे राजकारणी असण्याच्या आधी दोघे भाऊ आहेत. त्यामुळे पाण्यात काठी मारल्याने पाणी सुटत नाही. कुटुंब म्हणून ते दोघे एकत्र आहेत. राजकारण म्हणून एकत्र यायचं की नाही यावर निश्चित चर्चा होऊ शकते. निश्चितपणे राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्रित यावे हे महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना आवडेल. मात्र ते एकत्र येत असताना एक स्वतंत्र अस्मितेचं राजकारण उभं करायचं की भाजपचं मांडलिकत्व पत्करण्यासाठी म्हणून चला आमच्यासोबत म्हणायचं, हा खरा मला वाटते कळीचा मुद्दा ठरेल. कारण ज्या भाजपाने महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता, संस्कृती, आमचे महापुरुष या सगळ्यांना मोडीत काढण्याचा अत्यंत क्रूर खेळ चालवलेला आहे, त्या भाजपाच्या सोबत कदाचित इतर लोक तडजोड करू शकतील. आमची तडजोड करणं कठीण असेल. राजसाहेबांच्यासाठी मात्र आम्ही कायम सकारात्मक असू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.